आज दूध आणायला मी चालली सकाळीच. सकाळचे वाजले ते 7:15 7:30 झाले होते. मुलांना घरी ठेवलं आणि दूध आणायला चालली. तर बायपासच्या त्या साईडला दूध म्हणजे दुधावाले असतात, त्यांना म्हणजे घरगुतीच राहते मी. तिकडे चालली आणि एवढं वातावरण सकाळी हे थोडंसं बुरबुर पण येत होती बरं का, नॉर्मल. नंतर जास्तच पाऊस आला, पण छान वाटत होतं सकाळी वातावरण पण हे असे डोंगर वगैरे इकडंच. म्हटलं एक दिवस जाईन डोंगरावरती, पण कधी जाते आता काय माहिती. तर हा आपला पुणे नाशिक हायवे. तर चला त्या साईडला आपल्याला जायचं दूध आणायला. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. सकाळी दूध घेऊन आले आणि दूध घेऊन निघतानाच पावसाला सुरुवात झाली होती, टिप 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 टिप. आणि घरी आले तर पाऊस पूर्ण उघडलाच होता. ते हे उचल घे बघ, याला मुंगे होते तिकडे टाक. आणि मग पण तरी एवढा काही पाऊस आला नाही. पटकन घरी आले, स्वयंपाक केला, शेवग्याचं कालवण केलं, चपात्या केल्या, मुलांना पण जेवायला दिलं. आणि मी काल वेफर तळले होते, उपवास होतं म्हणून, तर तेच नाश्ता केला मी. त्यात थोडं वेफर आणि किस खाला. आता म्हटलं थोडंसं दूध पीत आणि कपडे बिपडे धुवून घेतली. आणि एवढा जोराचा पाऊस आला आहे. आत्ता वाजले ते 10, 9:30 जोरात पाऊस आला. परत पावसाचं आगमन झालेलं आहे मला वाटतंय, कारण चांगलाच पाऊस यायला लागला. आभाळ वगैरे सगळं असं हे झाले. कपडे मी थोडेसे आड साईडला टाकलेले, पण जास्त पाऊस आल्यावरती नाही राहत. आता थोडीशी टिप 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 टिप, जरा पाऊस कमी झाला आहे, टिप 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 टिपच येते. पण काय माहिती, म्हटलं चला पटकन मुलांना शाळेत घेऊन जाते, तर दाखवतो तुम्हाला बाहेर. तर इथूनच हे ना थोडंसं आडोस आहे इथं वरती बघा, हे असं ना कवर येतो म्हणून मग हे थोडेसे मी आड साईडला टाकलेले आहेत कपडे, जेणेकरून म्हणजे थोडासा पाऊस आलो नाही भिजत. जास्त पाऊस आल्यावरती भिजतात कपडे जास्तच. इकडं पण तसं, पण ते खिडकीपाशी पण तसंच, पण तिथं काही कपडे बसतात. आणि हे असं वातावरण आहे. हा डोंगर जरा अंधुक दिसतोय, म्हणजे आहे आभाळ आहे बऱ्यापैकी, आणि बुरबुर बुरबुर येते. आता चांगली मोठी एक पहाडी झाली, आणि तरी अजून थोडंसं टिप 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 चालूच आहे. शाळेत जायचंय आणि सई खेळती. चला, दोघांचे पण केस विंचरायचे राहिलेत अजून. केस विंचरते बघ बाळा, बाहेर नको जाऊ बरं का, ओलं होईन कपडे. उघडलाय पाऊस बघा, लगेच पार खाली लगेच हे झालं कोरडं सगळं. आणि ऋतूने घेतले सईची बॅग, आणि मी घेतली ऋतूची टिफिन बॅग, स्कूल बॅग, आणि चालतायत दोघं. उघडलाय पाऊस, तर म्हटलं हे काय आता पटकन असं जिथं भरलं तिथं फुटलं तिथंच पाऊस पडतो. इथं लगेच कोरडं पण झालंय. चला आता जाऊया शाळेत. शाळेत बसती नाही म्हणून खाऊ घ्यायला लागतोय. काय आता 2 घे पुढे हॅपी हॅपीची. से आता बसशील ना, मी बाहेर बसते. हा रिश्वत द्यायची. हा ना, सवय लागेच तोवर. हा दे 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 दे. काही नाही, ही नाही बसत तशी खाऊ देऊ न पण. आणि त्याचे लॉलीपॉप द्या ना, 10 रुपयाचे असते ना ते, असे नाही का गोल गोल लॉलीपॉप असे. आता मग काय रडायची गरज आहे? कुठं बसू? आतमध्ये नाही बसून देती आईला. चल, या असं आहे रडारडी रोज. मध्ये 2 दिवस चांगली बसली ना, आता काय इथं चप्पल काढ, चप्पल काढ, इथं 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 काढ. रडायचं नाही. चुप चुप चुप. मी आता बाबांना पाठवणार सगळे तुझं, आणि मग बाबा बघ तुला कशी करते. चल आत, मग तोंड बंद कर. आता इथं आल्यावरती आलो शाळेतून येऊन तासभर झाला. घरातली सगळी कामं होती जी राहिलेली ती आवरली. पसारा वगैरे मी असा पडला होता. आता पूर्ण हॉल एकदम क्लीन केलाय. आणि इकडं किचन ओटा पण
एकदम क्लीन भांडी वगैरे घासून ठेवली, सगळं काय जे आहे ते धुवून बिवून सगळं ठेवलं आहे. आणि सकाळी जरा पाऊस होता, आत्ता नाही आहे, तर लगेच कपडे वगैरे मी टाकलेत उन्हाला. आत्ता वाजले ते 1:30. हां 1:30 वाजले. हां 1:30 वाजल्या. तर सईला झोपवते. शाळेत बघितलं ना बसत नाही, नंतर मला आज जायलाच लागली रडायला. म्हटलं पण जाऊ देत चला आता, काय होतं जास्त रडून देऊन पण अर्थ नाही. त्या दिवशी काय झालं, एकदा ती जरा जास्तच रडत होती, घरी आली झोपली, जसा तिचा घसा बसला आणि थोडीशी कणकण पण होती मध्ये, नाही का तिला जरा सर्दी होती तेव्हा, तर त्याच्यामुळं मग असं वाटतं नको आजारी पडायला. मग जरा वेळ बसले. तसे बरेच जण बसतात पण ते बरं नाही वाटत ना थोडा वेळ, तर त्यांना सवय लागणं पण महत्त्वाचंच आहे. आता तिला झोपवते, तिचा झोपायचा टाईम झाला आहे, मस्त खेळतीये. आणि मी पण जरा फ्रेश होते, जेवायचं आहे मला अजून. सकाळी शेवग्याचं कालवण केले, भाकर करायची मला, तर आता आवरते आणि बघायचं. काय करते सई? काय खेळतीये? हा हा का? आणि माझे सासू सासरे येणार आहेत, आमच्या आईन ते, तर त्यासाठी मग आता काय करते, 1:45 झालेत, सईला झोपवते. आणि म्हटलं आता त्यांना काय करावं, तर यांना सांगितले मी चिकन आणायला. म्हटलं चिकन पुलाव पटकन कसं होईल आता, म्हणजे अचानक त्यांनी फोन केला आता 10-15 मिनटापूर्वी का येतोय. आता एवढं लवकर तरी आता सकाळचं आहे कालवण, पण जाऊ देत ते राहू दे. आणि मी पण आता अजून जेवण नाही केलं, म्हटलं भाकर करीन. हिला झोपत होती, ही काय झोपायचं नाव घे ना, तर बघते झोपली तर झोपली, नाही तर राहू दे. तर पटकन आता हिची अशी नाटकं. तर आता यांना म्हटलं चिकन आणि ते घेऊन या, तर पटकन करते. बघा आत्ताच किचन एकदम मस्त साफ केलं, तर आता लगेच स्वयंपाक. आता हे होतंच असं. तर 2 किलो चिकन आणले, हे इकडं आहे ना, त्याचा मला पुलाव करायचा आहे. आणि हे एवढं आहे ना, म्हटलं सुक्कं करूयात. तर इथं मी आता कुकर ठेवला आहे. आणि सुक्कं म्हणजे आपलं पहिलं थोडंसं नाही का आपण असं हे करून घेतो, उकडून थोडंसं खारं तसं. तर त्यासाठी मी पहिलं तेल टाकते आणि आपलं फक्त थोडंसं जिरं आणि कांदा पण टाकतात, पण मी आता मला सुक्यात कांदा टाकायचाच आहे. कांदा टोमॅटोची पेस्ट करून नंतर गरम करायचे, म्हणून मग डायरेक्ट धने पावडर टाकते मी याच्यात. ओके. आणि हळद. आणि हे जे चिकन आहे ना ते घालून घेते. तांदूळ पण आणलाय पुलावचा एक सेपरेट, कारण आता कसं इंद्रायणी वापरतो ना, म्हणून मग म्हटलं नको, ते इंद्रायणीचा नाही चांगला होत. जेव्हा पुलाव करायचा ना, जेव्हा पुलावचाच भात आणतो ते तांदूळ, तेव्हा याच्यात थोडंसं अर्धा ग्लास मी पाणी ओतले. आता मीठ टाकून 1 शिट्टी होऊन जाईल. आता कुकरमध्ये मी सुक्कं लावलेलं आहे. आणि या साईडला आपल्याला थोडंसं अगोदर मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तर त्यात मी हिरवी मिरची, आलं लसूणची पेस्ट केली, ती टाकली. थोडेसे आपले घरातले बेसिक मसाले असतात ते टाकले. आणि दही मी पाहिलं थोडंसं आंबट होतं, त्यानुसार मग थोडंसंच टाकलं होतं. आणि चांगलं मिक्स करून आता ठेवून देते. जेव्हा आपल्याला करायचं तरी पण ते तास 1.5 तास मिक्स केलेलं ते तसंच होतं. कारण आईन ते आले तेव्हा ते म्हटले आता काय आम्हाला लगेच भूक नाहीये, नंतर कर. तर त्यामुळं मग ते बऱ्यापैकी चांगलं मॅरिनेट झालं होतं. तर आता आले ते घरचे. वांगे याकाचे ते काय लाडू खाते. आजी बरोबर बोल म्हणा, काय करता? आजी बरोबर बोल ना. कोणती आजी सांगा तिला. नारगावची आजी बोल ना. बोल म्हणे हॅलो. लाडू खाते. लाडू खाती. बोल काय म्हणलं ना. कुठं चालू सई? दादाला आणायला. कुठं पण? दादा आणायला. दादा कुठे? यस असं म्हणायचं. तुला आणायचं चाललोय शाळेत. आजी बाबा आलेत, म्हटलं मग जाऊ दे, ते आता जातील, मग परत
वराची भेट नाही व्हायची म्हणून म्हटलं चला ऋतूला मी घेऊन येते. सुक्कं टाकलंय मी शिजायला, म्हणजे झालंय शिजून. आता फक्त भात करायचा राहिलाय, तर तेवढा कुकरला लावला की झालं का. कोथिंबीर नव्हती, तसं आज बाजार आहे, जायचंच आहे बाजारात. पण आता बघते कोथिंबीर भेटली तर मग घेऊन येते. आणि बऱ्यापैकी ऊन लागते. आता सकाळी पाऊस आहे ना, आता बघा बाजार पण भरलेलाच आहे, पण लोक नाही जास्त. तर चला येऊया ऋतूला घेऊन. त्याच्या मॅडमला फोन केलता, म्हटलं त्याला पाठवता का, तर म्हटले हो. आता 3 वाजले, ते काय येते त्याला घेऊन. आला दादा. बघा आजी आहे, जावे. लवकर आलं रे. मग पुलाव केला मी. त्याची काही रेसिपी दिली नाही तुम्हाला. आपल्या चॅनलवर मी म्हणजे एकदा शेअर केली होती. आणि तुम्हाला म्हणजे खरं सांगू का, पुलाव खरं नेहमीसारखा झालाच नव्हता. म्हणजे चांगला नाही म्हणता येणार, बरा झाला होता. कारण काय झालं तर, म्हणजे जरा जास्त केला ना, थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये केलं का थोडंसं आपलं प्रमाण इकडे तिकडे होतंच. पण नेहमी होतो ना, तसा नव्हता झाला. मला पण थोडंसं वाटलं रे, नेहमीसारखा नाही झाला. तर सईला मोबाईल दाखवतात, ते माझे सासरे आहेत. आणि इकडं आई बसला ते, आणि ऋतू व्हिडिओ घेतोय. तर चाललंय त्याचं, जरा तो शेक करतोय व्हिडिओ इकडं तिकडं असं. आणि लवकरच आणलं होतं त्याला शाळेतून, तुम्ही आता पाहिलंच. आणि म्हटलं सगळे जेवण करूयात आता. आणि हे पण होते, यांनी फक्त सुकंच खाल्लं. ते होते 1-2 तास, मग परत गेले ते कामावरती. आणि सुक्क छान झालं होतं, म्हणजे बरा झाला होता भात, पण नेहमीसारखा नव्हता झाला. आणि मग सगळ्यांनी छान, पण सगळे जेवले व्यवस्थित पोटभर. भात म्हटलं टेस्ट असतेच थोडीफार ना, तर छान लागत होता. असा जरा जरा सुक्याबरोबर असं खाला ना, मस्त लागत होता. तर मग जेवण वगैरे केलं. आणि आता इथं बसल्यात नातवंड आजी बाबांसोबत जरा गप्पा मारत, थोडंसं मोबाईलमध्ये गप्पा दाखवतात त्यांना. त्यांच्या लहानपणीचे फोटो, कोण कोणते ओळखा वगैरे असं. तर प्रत्येक म्हणजे दादाचा फोटो होता का, त्याला सही म्हणायची का हीच मी 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 असं चाललं होतं त्यांचं. बराच वेळ होते, मस्त सगळ्यांनी गप्पा वगैरे मारल्या. आत्ता वाजले ते 7. मी चालले बाजारामध्ये. आणि ते गेले 5 वाजता गेले असतील. तर ते गेल्यावर जरा बाहेर बसले, घरातलं आवरलं. हे दोघांचं त्यांनी आणलेलं कुरुम कारुम खायचं काम चाललेलं आहे. म्हटलं खाऊ देत आता. आणि बाजाराला जाते. बराच वेळ झालाय. आता मला खरं म्हटलं जायचं, लई कंटाळा आलेला आहे, नकोच वाटते जायला. पण आता जायला तर पाहिजे, नाही तर पूर्ण आठवडा जायचं आहे. तर चला, एकदम वातावरण पण असं ढगाळच आहे. आता तसे पण पावसाचे दिवस आहे, म्हणतात पाऊस सांगितलं, सॉरी. तर त्यामुळे आता येते बाजारात जाऊन, यांना सांगते, पोरांना घरीच ठेवते तसं पण. त्यामुळं दरवाजा लावून घे ऋतू आहे. आता राहतात दोघं तशी मस्तपैकी, आतून दरवाजा लावून घ्यायचा. बाय. ओके ओके बाय. कडी लाव, येऊ नका बाहेर. चला. अभ्यास करणार आहे का? बरं बरं, दरवाजा उघडू नका मी आल्याशिवाय. ओके. बाहेरून नाही, कुलूप नाही लावत, फक्त गेटला कडीच लावते. चला. बाजार आता घरी निघाले. भरपूर महाग बाजार आहे, पण आता काय, चला आले. एवढा महाग बाजार आहे, बापरे, विचारूच नका. काही आणलं नाही, बऱ्यापैकी खायचंच आणलंय. केळी आणली, ड्रॅगन फ्रूट भेटले यावेळी, ते आणलेत. हा धर, सैला लय केळं आवडतात. काकडी, हा भेंडी, फुटाणे आणि घेवडा, बस एवढाच भाजीपाला झाला. हा थांब. हा खा, चुक दादा कुंगे. आणि तुम्हाला दाखवते,
आईन ते आलते, त्यांनी याच्यात इंद्रायणी तांदूळ आणलेत. घरी म्हटलं एक कट्टा आणला होता पप्पांनी, तर त्यातले एवढं तांदूळ आणले. आणि इथं खायचंच आहे सगळं, अजून ते ठेवायचं आहे. तर याच्यात भेळ, याच्यात हे काय बोलतात डाळिंब, त्याच्यात पेरू, ही घरची हावरी आहे. तेवढी त्यांना हे म्हटले होते की मुलांना कसं लाडू बिडू करते ना, तर मग आता ही बऱ्यापैकी तर लाडू वगैरे काहीतरी करू यायचं. आणि हे पण लाडू आणलेले आहेत बुंदीचे, पेरू. ते एवढं आणले, बरीच फळं झालीत मग काय. आणि आता सध्या ना आपलं याच्यात जे कडधान्य आहेत ना तेच वापरायचे असं तर माझ्या डोक्यात आहे. तर तांदूळ पण भरपूर आहे, रोज रोज तांदळाचं तरी भातच असतोय. आता हा भाजीपाला ठेवून देते. हा शेंगांची गोण पण आणली मोठी त्यांनी, घरच्या शेंगा आहेत आपल्या. हे अजिबात काढायची नाही. तर वाजले ते 10:30, पोरं झोपली आहेत दोघं पण. आणि व्हिडिओ एंड करायचं विसरले होते मी, तेच एडिटिंगचंच काम करत होते, तर लक्षात आलं की व्हिडिओ एंडच नाही केला संध्याकाळी, म्हणजे आत्ताच. तर म्हटलं चला व्हिडिओचा एंड तरी करावा. तर पोरं झोपलीत, मी आता आवरते जरा, म्हणजे एडिटिंगचंच काम करते. आणि सध्या काय होते, बाहेर गेलं का थंडी वाजती आणि आत थांबलं की गरम होते, त्यामुळं फॅन तर अजून पण चालूच आहे. वातावरण असंच बदलत राहते. बघू आता उद्या पाऊस येतोय का काय. तर संध्याकाळी थोडंसंच जेवण केलं, दुपारचा राईस होता थोडासा, तोच खाला बस. आणि आता काय होतं, जास्त असं पोट गच्च झाल्यावानी झाले सगळं, म्हणजे टायमिंगच आज दुपारचं जेवणच मी 4 वाजता केलं आहे ना, त्यामुळं एवढं काही हे नाही. म्हणजे आत्ता जेवलं नसतं तरी झालं असतं, पण तरी थोडंसं राईस होता, म्हटलं आपलं कसं नको वायाला जायला, म्हणून मग खाला भात, तो पुलाव होता तो. आणि पोरांनी पण खाला, माझ्या नादवादा खाल्ला नाही तर त्यांनी पण खाला नसता असं. तर चला, असाच होता आजचा दिवस. आणि थोडीशी आज जरा पाय दुखत आहेत, कसं काय माहिती, कदाचित हे वातावरण वगैरे थोडंसं हे होतं ना. मी म्हटलं जरा थोडंसं शेंगदाण्याचे लाडू किंवा तिळाचे लाडू वगैरे बनवीन. आता जरा कसं वातावरण जरा थंड वगैरे होत राहतं आणि सारखं फरशी जाणं येणं, त्याने थोडेसे पाय होतातच असे. तर बघू आता, आज आणली आईंनी हावरी भरपूर, आता 2-3 दिवस आहे आता तसं टाईम भेटेन. आता सईचा बड्डे येतोय जवळ, थोडीशी त्याचीच तयारी चालू आहे. तिचं जरा फोटोशूट करायचं चाललं आहे, पण आता कधी होते काय माहिती होतं आहे का नाही ते पण माहीत नाही. बघू आता काय होते, वातावरण पण हे असं राहतंय. आणि इथं कसं असं लोकेशन वगैरे नाही आहे एवढं गावच्या ठिकाणी, म्हणजे गावच्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा इथं जवळपास आणि लांब आहे बरं का, पण जाऊशी नाही वाटत, ही कशी छोटी आहे त्याच्यामुळं मग ते एक पॉसिबल नाही खूप लांब जाणं किंवा काय असं. तर बघू, झालं तर सांगेनच मी तुम्हाला. तर ठीक आहे, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड गुड नाईट.